नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी कला. आपण पहिल्या पाठामध्ये आद्य शेतकरी या विषयावर बोललो. आपण पहिलं प्रकरण आद्य शेतकरी यावर होतं. आपण पाहिलं की शेतकरी शेतीतून कसं उत्पन्न घेतो आहे, त्याची शेती कशी समृद्ध झालेली आहे, तो शेतीमध्ये नेमकं काय काय पेरतो आहे आणि मग तो आपला उदरनिर्वाह कसं भागवतो आहे हे आपण मागील प्रकरणात पाहिलेलं आहे. आता आपल्याला वर्ग 11वी कलेमधील दुसरं प्रकरण भारतातील आद्य नगरे पाहायची आहे. आद्य शेतकरी पाहिले, आद्य नगर पाहायचं आहे. आणि यामधलं खास म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे हडप्पा संस्कृती, की जी पूर्वापार चालत आलेली एक जी संस्कृती होती. तुम्ही याच्या पहिले सुद्धा त्याचा अभ्यास केलेला आहे किंवा तुमच्या नजरेखालून गेलेली आहे ती. तर बघा की ही अशी ही हडप्पा संस्कृती, आणि आपल्याला या हडप्पा संस्कृतीबद्दल बोलायचं आहे. सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी उत्खनन झाले आणि या उत्खननाचं काम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी हडप्पा संस्कृती उदयास आली. दुसरं जे मोहनजोदडो आहे, हेही सुद्धा हडप्पापासून 650 किलोमीटर अंतरावर मोहनजोदडो इथे उत्खनन झाले. ही आता शहरे पाकिस्तानामध्ये आहे. आणि मग इथे उत्खनन झाल्यानंतर इथे सुद्धा ज्या काही वस्तू आणि वास्तू निघाल्या त्या दोन्हीमध्ये साम्य आहे, सारखेपणा आहे. ज्या काही वस्तू निघाल्या आणि या उत्खननामध्ये एक लक्षात आलं की यापूर्वी खूप मोठी एक मानवी संस्कृती होती, मानवी समाज होता आणि तो पद्धतशीर असा एक समाज होता की ज्याची नगर रचना डोळ्यात भरणारी होती. आपण पाहिलं की भारतातील चंदीगड हे एक शहर आहे जे सुनियोजितपणे वसलेलं आहे. बाकी सुद्धा शहर आहेत. त्याच धर्तीवर त्या काळामध्ये ही एक नगरे वसलेली होती आणि ही जमिनीखाली ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली होती. आणि मग ज्या वेळेस उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये ह्या दोन्ही संस्कृती उदयास आल्या. मग या हडप्पा संस्कृती आणि सिंधू संस्कृती दोन्ही सारख्याच आहे. हडप्पा संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती, आणि सिंधू संस्कृती आणि हडप्पा संस्कृती हे दोन्हीही साम्य आहे. आता ते पाकिस्तानामध्ये आहे, बरोबर आहे. आणि मग या ठिकाणी जे काही वस्तू आणि वास्तू निघाल्या या दोन्ही ठिकाणी सारख्या होत्या आणि त्या साम्य असणाऱ्या त्या वस्तू होत्या. आणि म्हणून त्या आपल्याला पाहायचं आहे की या हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, तर पहिला आहे सुव्यवस्थित नगर रचना. सुव्यवस्थित नगर रचना. ज्या वेळेस हडप्पा संस्कृती उदयास आली, हडप्पा संस्कृती उत्खननामध्ये दिसली, त्यावेळेस त्याची नगर रचना पाहण्याजोगी होती. कारण त्या संस्कृतीमध्ये ओबडधोबड घरे नव्हती, तर पद्धतशीर सुव्यवस्थितपणे रचलेली घडी होती. पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह होते, स्वच्छतागृह होते, विहीर होते. शिवाय त्यांनी सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली होती. आणि ह्या पक्क्या विटाची घरे, विटा भाजलेल्या होत्या आणि त्या विटाद्वारे त्यांनी आपली घरं तयार केलेली होती. आपण पाहिलं की खूप वर्ष अगोदरमध्ये आपण पाहिलं की लोक मातीचे घरात राहत होते, जंगलात राहत होते, दऱ्याखोऱ्यात राहत होते. पण 1921 मधली जी ही काही संस्कृती आहे, त्या संस्कृतीमधले जो काही लोक पाहतील तर त्या लोकांना एक असं दिसून आलं की यावेळचे लोक कारागीर होते, म्हणजे सुव्यवस्थित होते, विशिष्ट हेतूने प्रेरित झालेले होते. त्यांचं आपल्या नगरावर प्रेम होतं. आपली घरं त्यांनी सुव्यवस्थितपणे रचलेली होती. की आडव्या विटा रचून केलेले बांधकाम ही पद्धत होती की एखादा भूकंपाचा झटका जरी आला तरी या झटक्यामध्ये सुद्धा त्यांची घरं, आपण पाहिलं की रिक्टर स्केलवर भूकंपाची जी तीव्रता असते ती रिक्टर स्केलवर मोजल्या जाते. पण रिक्टर स्केलवर जर 5 पर्यंत जरी भूकंप आला तरी सुद्धा यांची घरे पडणार नाही.
त्यांना हादरा बसणार नाही अशा प्रकारचे त्यांनी आपल्या घराची नगर रचना केलेली होती. नगरे सुद्धा व्यवस्थित रचलेली होती. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी होती. एकमेकांना छेदणारे रस्ते होते. सुव्यवस्थित मध्यंतरी रस्ते केलेले होते आणि एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी मध्यंतरी त्यांनी एक प्रकारे पक्क बांधकाम केलेलं होतं आणि आजूबाजूला तटबंदी केलेली होती. का तटबंदी केलेली होती? आपल्या अंगणाला तर त्यावेळेस काही हिंस्त्र पशु जे आपल्या घरात शिरतील म्हणून त्यांनी त्यावेळेस अशी नगर रचना केलेली होती. आपली घरं वसवलेली होती जी पक्क्या विटाची होती. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की एखादं नवीन नगर वसवायचं आहे, एखाद्या ठिकाणी मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी नवीन कॉलनी बसवायची आहे, त्यासाठी सुरुवातीला ते पद्धतशीर आखणी करतात. त्याचप्रमाणे त्यांनी त्यावेळेस आखणी केलेली होती. पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली होती. एव्हन त्यांनी संडास बाथरूम सुद्धा व्यवस्थित बांधलेल्या होत्या. घरात वेगवेगळ्या रूम्स होत्या. वयोवृद्ध लोकांसाठी वेगळ्या रूमा त्यांनी बनवलेल्या होत्या आणि असा पक्क्या विटांनी, भाजलेल्या विटांनी, मोठ्या जाडसर विटांनी त्यांनी घरं बसवलेली होती. त्याचप्रमाणे त्यांनी नगर रचना सुद्धा केलेली होती. त्याचप्रमाणे घरातील जे काही सांडपाणी आहे ते सांडपाणी उघड्यावर वाहून जाणार नाही, तर त्याच्यासाठी स्पेशल एक व्यवस्था केलेली होती आणि त्या व्यवस्थेद्वारे त्यांनी एक नाल्या, भूमिगत नाल्या केलेल्या होत्या आणि तो जो काही सांडपाणी आहे ते सांडपाणी व्यवस्थित शहराच्या बाहेर, नगराच्या बाहेर जाईल आणि मग तिथून ते समोर उपयोगात आणलं जाईल अशी त्यांनी व्यवस्थित नगर रचना केलेली होती या संस्कृतीमध्ये. बघा त्यावेळेस की ज्या वेळेस आपण म्हणतो की माणूस सुशिक्षित नव्हता सुशिक्षित, अडाणी होता अडाणी, पण त्याच्याकडे डोकं चांगलं होतं, त्यांची बुद्धिमत्ता चांगली होती. त्याला भविष्य माहीत होतं की या भविष्यामध्ये आपल्याला जर अशी नगर रचना केली, आपण जर अशी घरं वसवली तर आपली घरं खूप वर्ष टिकणार. आणि ती खरंच टिकली की ज्या वेळेस ढिगाऱ्यामध्ये ती घरे गाडल्या गेली होती तरी सुद्धा ती नगर रचना लोकांच्या डोळ्यांसमोर दिसत होती आणि म्हणून ती नगर रचना व्यवस्थित होती. जर ती नगर रचना व्यवस्थित नसती तर ते ढिगाऱ्याखाली पूर्ण उद्ध्वस्त झाली असती, पण तसं झालं नाही आणि म्हणून त्यावेळेची सुव्यवस्थित नगर रचना एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मध्यवर्ती शासन व्यवस्था, पाणी आणि इतर साधन संपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादीचे नियंत्रण केलेले होते त्यांनी, कारण त्यांची शासन व्यवस्था मध्यवर्ती होती. त्यांना माहीत होतं की केवळ नगर वसवली तर चालणार नाही, तर आपल्याला इतर लोकांशी व्यापार सुद्धा करायचा. व्यापार म्हणजे काय, तर त्यावेळेस मातीची भांडी असायची, चिकन मातीची भांडी असायची, तो एक व्यवसाय होता. आणि तुम्हाला माहिती आहे की वस्तू विनिमय पद्धती होती आणि या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये एक वस्तू द्यायची, दुसरी वस्तू घ्यायची, अशी ते शासन व्यवस्था होती. आणि या मध्यवर्ती शासन व्यवस्थेमध्ये त्यांनी आपली जी विटा आहेत, विटाची त्यांनी एक प्रकारे वेगवेगळ्या विटा रचून ठेवलेल्या त्या, म्हणजे विटाचे ढिगारे होते. यावरून एक लक्षात येते की ते विटांचा व्यापार करत होते. इतर लोकांना जर विटा लागत असेल तर ते विटा त्या प्रमाणात देत होत्या. त्या टेबल विटा असायच्या, त्या मोठ्या जाडसर विटा असायच्या की आपल्या इकडे छोट्या विटा नसायच्या, मोठ्या विटा असायच्या. 1.2 आणि 1.2 आणि या प्रकारच्या त्या विटाचा आकार त्यामध्ये असायचा आणि विटांचा आकार तो वाढत जायचा, जेणेकरून भूकंप जरी झाला तरी त्याचा जो घर आहे ते पडणार नाही, जमीनदोस्त होणार नाही. आणि म्हणून त्यांनी तशी एक प्रकारे व्यवस्थित रचना केलेली होती आणि एक शासन व्यवस्था, मध्यवर्ती शासन व्यवस्था उभारलेली होती. आणि प्रशासकीय कामासाठी, व्यापारासाठी एक स्पेशल त्यांनी एक वेगळे घरं वसवलेले होते. एक बाजारपेठ वसवलेली होती की त्या बाजारपेठेमध्ये ते लोक यायचे. जे काही त्यांनी भांडेकुंडी असायची, ती भांडेकुंडीचा व्यापार व्हायचा आणि मग इतर गावातील लोक गावातल्या गावात एक प्रकारे व्यापार असा त्यांचा चालायचा. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यामध्ये सुद्धा शासन व्यवस्था होती. केवळ नगर रचना करून ते थांबले नाही, तर मध्यंतरी त्यांनी व्यापार सुद्धा केलेला आहे असं आपल्या इथे लक्षात येईल. त्यानंतर बघूया आपण की समाज व्यवस्था.